विद्यार्थी मित्रांनो, विविध संस्थांमार्फत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते, म्हणजेच स्कॉलरशिप दिली जाते. आणि त्याच्यामध्ये बार्टी, टार्टी, आरटी, सारथी, महाज्योती अशा वेगवेगळ्या ज्या 5 संस्था आहे, 5ही संस्थांचे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि याच्या बाबतीत खूप वेगवेगळे मुलांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. त्यासाठी संस्थांनी काय केले, प्रसिद्ध पत्रक केले आणि प्रसिद्ध केले. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांची डिटेल्समध्ये उत्तरे दिलेली आहेत. सर्व माहिती डिटेल्समध्ये सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या संस्थांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही, कोणत्याही अपडेटची मिस होणार नाही. त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आणि जे परिपत्रक वगैरे आलेले आहे, सर्व माहिती आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल. टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. तर हे परिपत्रक कशा बाबतीत प्रसिद्ध केलेले आहे, तुमचे वेगवेगळे डाऊट्स आहेत, वेगवेगळे प्रश्न आहेत, ते संपूर्ण क्लिअर केलेले आहेत. आता तुम्ही येथे स्क्रीनवरती बघू शकता, जे तुमचे डाऊट होते त्यांनी म्हटलेलं आहे, उमेदवारांचे वारंवार विचारले जाणारे प्रश्न डाऊट केलेले आहे. प्रश्न क्रमांक 1 आहे विद्यार्थ्यांचा, पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्या लिंकवर फॉर्म भरावा? आता बार्टीमध्ये भरायचं असेल तर या लिंकवरती भरायचं आहे. प्रत्येकाची लिंक वेगळी आहे. परीक्षा बार्टीच घेणार आहे. सर्वांची परीक्षा कोण घेणार आहे? बार्टीच घेणार आहे. परंतु फॉर्मची लिंक वेगवेगळी असणार आहे. बार्टीची ही लिंक आहे आणि या लिंक पूर्वीच मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेला आहे. टीआरटीआयची लिंक आहे, सारथीची लिंक आहे, महाज्योतीची ही लिंक आहे आणि आरटीची ही लिंक आहे. 5ही संस्थांच्या वेगवेगळ्या लिंक आधीच मी टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेला आहे. हा प्रश्न क्लिअर झाला. आता याच्यामध्ये दुसरा प्रश्न त्यांनी उत्तर दिलेला आहे. मी तुम्हाला सांगतो कोणते बघू शकता. इथे काय आहे, 2 प्रश्न, बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती आणि आरटी या संस्थेअंतर्गत कोणत्या जमातींचा समावेश होतो? आधीच मी सांगितलं होतं तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज कोणती कॅटेगरी कोणते याचा लाभ घेते. आता इथं मी सर्वात पहिल्यांदा डिटेल्समध्ये सांगतो. मला थोडी झूम आउट करू द्या. हा, ठीक आहे. आता ही जी आहे, इथं मी स्क्रीनवरती आधीच सांगतो, ही बार्टी जी नावाची संस्था आहे, त्याच्या वेगवेगळ्या इथे वेगवेगळ्या कॅटेगरीला एससी कॅटेगरीतील उपजाती आहेत, समाविष्ट जाती, यांना बार्टी ही बघू शकता. इथे एवढ्यांना शिष्यवृत्ती देते. त्याच्यानंतर येथे सारथी आहे. सारथी बघू शकता, मराठा कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा अशा वेगवेगळ्या याच्या आहेत. त्यांना या ठिकाणी ही संस्था शिष्यवृत्ती देत असते, सारथी. त्याच्यानंतर टीआरटीआय फक्त बघू शकता सर्व अनुसूचित. आता जशाप्रमाणे सर्व अनुसूचित जाती म्हणजे एससी कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या उपजाती येतात, सर्वांना शिष्यवृत्ती देते कोण? तर बार्टी देते. कोण देते? बार्टी. तसेच कोण आहे? टीआरटीआय मध्ये एसटी कॅटेगरी म्हणजेच अनुसूचित जमातीच्या सर्व उपजातींना, अशा प्रकारे एससी सारख्याच सर्व उपजाती आहेत, त्यांना सर्वांना एसटी ही टीआरटीआय ही संस्था त्यांना शिष्यवृत्ती देत असते. त्याच्यानंतर महाज्योती म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीज आहे, ओबीसी वगैरे, ज्या इतर मागासवर्गीय ओबीसी वगैरे, व्हीजेएनटी, एसबीसी या वेगवेगळ्या ज्या संस्था आहे, उप कॅटेगरी आहेत, त्यांना सर्वांना शिष्यवृत्ती देत असते महाज्योती. हे आधीच वारंवार मी सांगितलेले आहे. त्याच्यानंतर आरटी नावाची जी संस्था आहे, आता ही एक एससीचीच कॅटेगरी आहे, एससी कॅटेगरीच्याच विद्यार्थ्यांची एक कॅटेगरी आहे. त्याच्यामध्ये विशेषतः बघू शकता मांग, मातंग अशा वेगवेगळ्या उप कॅटेगरी आहेत एससी कॅटेगरीमध्ये, त्या येथे येतात आणि त्यांना ही आरटी नावाची जी नवीन संस्था आलेली आहे ती त्यांना इथे शिष्यवृत्ती देत असते. याच्याबद्दल डाऊट असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता. ठीक आहे. आता या ठिकाणी बघू शकता, इथं मी तुम्हाला सांगतो, बघू शकता तिसरा पॉइंट आहे, बार्टी संस्थेमार्फतच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व जे जाहिराती आहे बार्टी मार्फतच प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे. इथं काय म्हटलेलं आहे उत्तरामध्ये बघू शकता, बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती, आरटी या संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना कार्यक्रमामध्ये आवश्यक समानता आणण्याकरिता आकर्षक धोरण ठरविण्यात आले आहे. त्यानुसार यावर्षी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना सामायिक चाळणी परीक्षा घेण्याची जबाबदारी सर्व बार्टी संस्थेवर असल्या कारणाने बार्टी संस्थेमार्फतच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. आता या ठिकाणी सर्वांची परीक्षा बार्टीच घेणार आहे. पोलीस भरतीची सर्व कॅटेगरीची म्हणजे बार्टी, टार्टी, सारथी सर्व एकच येणार. एमपीएससी ची सर्व एकच परीक्षा होणार. अशी वेगवेगळ्या भरतीनुसार वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार वेगवेगळी परीक्षा होणार नाही. तुमची एकच परीक्षा होईल. आता पोलीस भरतीसाठी समजा बार्टी, टार्टी, सारथी सर्वांची पोलीस भरतीसाठी एकच परीक्षा कोण घेईल आणि ती कोण घेईल? बार्टी. ठीक आहे, बार्टी असा इथे क्लिअर आहे. आता इथं जो चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आहे, आता बघू शकता चौथा, बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती, आरटी संस्थेअंतर्गत कोणत्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत? कोणकोणत्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे? तर बघू शकता, यूपीएससी दिल्ली,
UPSC महाराष्ट्र, त्याच्यानंतर MPSC राज्यसेवेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर इथं MPSC अराजपत्रित गट क, गट ब ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर न्यायिक सेवाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये JMFC असे म्हणतो आपण. त्याच्यानंतर MPSC महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेची म्हणजेच मेसची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बँक, IBPS, रेल्वे, LIC यांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पोलीस व मिलिटरी पूर्व प्रशिक्षण याच्यामध्ये आता पोलीस भरतीमध्ये आता याच्यामध्ये कोणते, याच्यामध्ये फक्त बार्टी आणि आरटीच्या चालू झालेल्या आहेत. मी इथे तुम्हाला सांगतो, बघू शकता बार्टी बार्टी आणि आरटीच्या या दोनच संस्थांच्या इथे चालू झालेल्या आहेत. महाज्योती, TRTI आणि सारथी यांच्या चालू झालेल्या नाहीत. बार्टी आणि आरटीच्या चालू झालेल्या आहेत पोलीस भरतीसाठी. त्याच्यानंतर SSC सर्व संस्थांचे आहे. कर्मचारी निवड आयोग म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन, त्याला कर्मचारी निवड आयोग देखील म्हटले जाते. आता जो चौथा प्रश्न आहे, आता वेगवेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षांसाठी हे अर्ज प्रक्रिया सुटलेली आहे त्यांची पात्रता विद्यार्थ्यांना माहित नाही. पात्रतेसाठी एक स्पेशल त्यांनी उत्तर दिलेलं आहे, बघू शकता. बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती, आरटी या संस्थांची विविध योजनांसाठी किमान पात्रता काय आहे? तर UPSC दिल्ली आणि महाराष्ट्रासाठी किमान पदवी उत्तीर्ण आवश्यक. त्याच्यानंतर MPSC राज्यसेवा गट क, गट ब साठी किमान पदवी असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर बघू शकता दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ व कनिष्ठ सर्व न्याय दंडाधिकारी यांचे म्हणजे JMFC साठी विधी शाखेची पदवी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेसाठी इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे बँकिंगसाठी, रेल्वेसाठी जे भरत आहात त्यांच्यासाठी किमान पदवी असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर SSC CGL साठी, SSC साठी किमान पदवी असणे गरजेचे आहे. परंतु पोलीस भरती ही 12वी पास वरती असते, 12वी पास वरती असते आणि मिलिटरी वगैरे तुम्ही फक्त 12वी पास वरती पोलीस भरतीसाठी इथे अप्लाय करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आता सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे. बार्टी टार्टी जेवढ्या पण वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांचे डॉक्युमेंट्स इथे मी सांगत आहे. बघू शकता जात जमातीचे मूळ प्रमाणपत्र म्हणजे जातीचा दाखला, जमातीचे वैधता मूळ प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी जात पडताळणी, परंतु ही सर्व कॅटेगरी लागू नाही. ही फक्त ST कॅटेगरीला कंपल्सरी आहे. कंपल्सरी फक्त ST कॅटेगरीला आहे. हे तुम्हाला इथे क्लिअर करून देतो. त्याच्यानंतर 10वीचं या ठिकाणी बोर्ड सर्टिफिकेट किंवा गुणपत्रक, त्याच्यामध्ये मार्कशीट किंवा तुमचं बोर्ड सर्टिफिकेट. त्याच्यानंतर 12वीचं देखील मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट. त्याच्यानंतर 10वीचं गुणपत्रक तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. रहिवासी दाखला असणे गरजेचे आहे, त्यालाच आपण डोमिसाईल असे देखील म्हणतो. पुढे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात घ्या. आधार कार्ड मूळ तुमचं ओरिजिनल असणे गरजेचे आहे. आधार कार्ड मोबाईलला आणि बँकेला लिंक असणे गरजेचे आहे. तहसीलदार कार्यालयातून निर्गमित केलेला मूळ उत्पन्नाचा दाखला असणे गरजेचे आहे. दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र, अनाथ असल्यास प्रमाणपत्र आणि SC ST सोडता OBC NTB NTC वगैरे जे आहेत त्यांना जे नॉन क्रिमिलेअर ज्या कॅटेगरीना लागू आहे त्यांच्याकडे नॉन क्रिमिलेअर असणे गरजेचे आहे. कोणत्या कॅटेगरीसाठी? सारथी आणि महाज्योतीला हे असणे गरजेचे आहे, त्या कॅटेगरीना असते. आता दुसरा मुलांचा जो प्रश्न मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता काही विद्यार्थी बोलतात की मी सेकंड इयरला आहे, थर्ड इयरला आहे, तर मी फॉर्म भरू शकतो का? तर येथे तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. तुम्हाला आधी सांगतो फॉर्म भरू शकत नाही. म्हणजे जे अपियर विद्यार्थी आहेत याच्यामध्ये फॉर्म भरता येणार नाही. थर्ड इयरला किंवा सेकंड इयरला आहेत अशा विद्यार्थ्यांना याचा फॉर्म भरता येणार नाही. इथं 7व्या पॉईंट मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, मातंग व तत्सम जमातीच्या विद्यार्थ्यांनी बार्टीच्या लिंकवर अर्ज करण्याची आवश्यकता आहे. मातंग आणि तत्सम आता नाही, तर याचं उत्तर आहे स्पष्ट नाही. तर मातंगसाठी जी मातंग आणि विविध वेगवेगळ्या जे कॅटेगरीज आहेत SC मधील ते वरती मी तुम्हाला दाखवले. त्यांच्यासाठी नवीन RTची संस्था आहे, ती नवीन निर्माण करण्यात आलेली आहे. त्याच्यावरती त्यांनी अर्ज करायचे आहेत आणि त्याची इथं लिंक आहे, बघू शकता. मातंग व त्यातील तत्सम जमातींमधील विद्यार्थ्यांसाठी RT ही संस्था कार्यरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बघू शकता RT ऍक्ट CET RT या संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे. अर्ज करायचा कसा याच्यावरती मी व्हिडिओ बनवला आहे. त्याच्यानंतर बघू शकता बार्टी व RT दोन्ही संस्थांकडे मातंग व तत्सम जमातीच्या विद्यार्थ्यांनी अर्ज करता येईल का? तर नाही. मातंग मध्ये वेगवेगळ्या एवढ्या कॅटेगरी येतील, हेच RT मध्ये घेऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला इथं सांगतो, बघू शकता खूप मुलांची याच्यामध्ये मिस्टेक झालेली आहे. बार्टी संस्थेकडून बघू शकता बार्टी संस्थेसाठी नोंदणी रजिस्ट्रेशन केल्यावर RT संस्थेसाठी बार्टी आणि RT नोंदणी रजिस्ट्रेशन करता येते का? नाही. तर एकाच संस्थेमध्ये रजिस्ट्रेशन करता येते, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. उत्तर नाही. सर्व संस्थांसाठी परीक्षा पोर्टल हे एकच असल्याने ऑलरेडी एक्झिट असा मेसेज येईल, त्यामुळे स्वतंत्र
नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. हा देखील तुम्ही पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. चुकून तुमच्याकडे आता समजा मी टार्टीचा विद्यार्थी टीआरटीचा विद्यार्थी आहे, परंतु माझ्याकडे चुकून बार्टीसाठी रजिस्ट्रेशन झालेलं आहे, बार्टीसाठी रजिस्ट्रेशन झालेलं आहे. परंतु त्याच रजिस्ट्रेशन आणि पासवर्डवरती तुम्ही आरटी मध्ये लॉग इन करून तेथे अर्ज तुम्ही करू शकतात. हा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघू शकता बार्टी अंतर्गत कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांनी बार्टी आरटी अंतर्गत त्याच योजनेचा दुबारा लाभ घेता येईल का? नाही. तर तुम्ही आधी लाभ आता सर्व विद्यार्थ्यांचा पॉईंट आहे बघू शकता. बार्टी अंतर्गत कोणत्या योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांनी बार्टी आरटी अंतर्गत त्याच योजनेचा लाभ घेता येईल का? तर नाही. त्यांनी उत्तर दिलेलं नाही. परंतु वरिष्ठ पातळीनुसार परीक्षांकरता बार्टी व आरटीचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रमांची व्याप्ती, निवड या बाबींचा विचार करून खालील क्रमानुसार योजनेचा लाभ घेऊ शकतात. ठीक आहे. याच्यामध्ये वेगवेगळे बघू शकता पोलीस भरती, बँकिंग, एमपीएससी लोकसेवा आयोग, त्याच्यानंतर एमपीएससी मेस म्हणजे अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र न्यायिक सेवा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा, त्याच्यानंतर यूपीएससी नागरी सेवा अशा विविध संस्थांचा लाभ घेऊ शकतात. इथे टिप दिलेली आहे ती देखील तुम्ही काळजीपूर्वक बघा. आता बघू शकता जे वरतीच मी याचं उत्तर दिलेलं आहे. तर बघू शकता आता मी एखादा विद्यार्थी बोलेल की माझं ग्रॅज्युएशनचं बघू शकता पदवीच्या म्हणजे सेकंड इयरला त्याच्यानंतर थर्ड इयरला द्वितीय तृतीय वर्षाला असणारे विद्यार्थी यूपीएससी व एमपीएससी या योजनेसाठी अर्ज करू शकतात का? तर याचं उत्तर स्पष्ट त्यांनी नाही दिलेले आहे. यूपीएससी व एमपीएससी या योजनेसाठी किमान शैक्षणिक पात्रता पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. म्हणजे तुमचा काय रिझल्ट असणे गरजेचं आहे. या व्यतिरिक्त याच्याबद्दल आता मी याच्यामध्ये सर्व त्यांनी दिलेल्याप्रमाणे 11 प्रश्न तुम्हाला डिटेल्समध्ये समजून सांगितलेले आहे. या व्यतिरिक्त जर कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुम्हाला 100% उत्तर दिलं जाईल. अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.